नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण वर्ग पहिली विषय मराठी यामधील उ व न या अक्षराची ओळख तसेच पहिला उकार म्हणजे उ या स्वरचिन्हाची ओळख व यांचे लेखन कसे करावे हे बघणार आहोत. बघा, चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. हा उ आहे. हे उ हे अक्षर आहे. बघा, चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. हे चित्र कशाचे आहे? बरोबर, हे चित्र आहे उंदराचं. आणि याचं नाव कुठं आहे? हे इथे उंदीर. यामध्ये हा इथे उ आहे, लाल अक्षरामध्ये दिलेला आहे. उंदीर, उंदीर. पुढील चित्र बघा, कशाचं आहे हे चित्र? हे चित्र आहे उखळीचं. याला उखळ असे म्हणतात. बघा, हे त्याचं नाव उखळ. उखळ, उखळ. यामध्ये देखील उ हा दाखवलेला आहे रंगीत अक्षरामध्ये. उखळ, उखळ. हे चित्र पहा कशाचं आहे? वाळवंटातील प्राणी आहे हा. बरोबर, हे चित्र आहे उंटाचं. हा उंट आहे आणि हे त्याचं नाव उंट. उंट, उंट. यात देखील रंगीत अक्षरात उ हे अक्षर दिलेलं आहे बघा. उंट. चला परत एकदा या शब्दांचे आपण वाचन करूया. उंदीर, उंदीर. उखळ, उखळ. उंट, उंट. आणि हा उ आहे. कोणतं अक्षर आहे हे? उ. बघा, आता पुढील अक्षर पाहूया. पुढील अक्षर आहे न. हे न अक्षर आहे. हे चित्र कशाचं आहे? हे चित्र आहे नळाचं. या चित्राचं नाव हे इथे नळ. हे बघा, इथेही रंगीत अक्षरामध्ये न हे अक्षर दिलेलं आहे. नळ, नळ. पुढील चित्र बघूया. हे चित्र कशाचं आहे? बरोबर, हे चित्र आहे नोटेचं. नोट, नोट. हे त्याचं नाव. नोट, नोट. यामध्येही न लपलेला आहे. पुढील चित्र पाहूया. पुढील चित्र आहे नाक. याच्याने आपण वास घेऊ शकतो. हे त्याचं नाव. नाक, नाक, नाक. चला परत एकदा हे शब्द वाचूया आणि चित्र वाचूया आपण. नळ, नळ. नोट, नोट. नाक, नाक. आणि हे अक्षर न. हे अक्षर आहे न. आता बघा, बघ, ऐक, वाच. हा पहिला उकार आहे. याचा उच्चार उ असा होतो. बघा, हा क आणि हा पहिला उकार म्हणजे क आणि उ यांना जोडल्यावर काय तयार झाला? कू. बघा, क त्याला पहिला उकार जोडला, कू तयार झाला. पुन्हा एकदा म्हणूया आपण. क, कू. क, कू. बघा, पुढील कृती काय आहे? पुढील कृती आहे उकार जोडून लिही. हा पहिला उकार जोडून आपल्याला लिहायचं आहे. बघा, जसे क, क ला पहिला उकार जोडलेला आहे, झालं कू. तसे म ला देखील पहिला उकार जोडायचा. काय होईल मग? म ला पहिला उकार जोडल्यावर होईल मू. बघा, मू. पुढे ल. आता ल अक्षराला देखील उकार जोडूया. ल,
त्याला उकार जोडल्यावर झाला लू. ल लू. घ अक्षराला देखील उकार जोडूया. घ ला उकार जोडला झाला घू. त्याचप्रमाणे र या अक्षराला देखील उकार जोडायचा आहे. र ला उकार जोडला रू. र रू. त्याचप्रमाणे ब ला देखील उकार जोडून वाचायचं आहे. न ला देखील उकार जोडून तुम्ही वाचन आणि पुस्तकात लेखन देखील करायचं आहे. बघा, ब ला उकार जोडल्यावर होईल बू. न ला उकार जोडल्यावर होईल नू. पुढील कृती आहे गिरवली ही म्हण. आपल्याला उ आणि न हे दोन्ही अक्षर गिरवायची आहेत व लिहायची आहेत व त्याच्यासोबत म्हणायची देखील आहेत. बघा, उ लिहिताना अशी अर्धी वाटी काढायची आहे. तुम्ही ही पुस्तकात गिरवा. पुन्हा त्याला जोडून अशी अर्धी वाटी. बघा, अर्धी वाटी, पुन्हा अर्धी वाटी आणि डोक्यावर शिरोरेषा. हा झाला उ. इथे संपूर्ण ओळीत उ उ हे अक्षर काढायचं आहे. बघा, पुन्हा एकदा बघूया. अर्धी वाटी, त्याला पुन्हा एक अर्धी वाटी आणि डोक्यावर शिरोरेषा. हा झाला उ. संपूर्ण रेषेमध्ये उ चे लेखन करायचे आहे. आता न हे अक्षर बघूया. न ची सुरुवात इथून करायची आहे. बघा, असे गोल आडवी रेष. बघा, सुरुवातीला गोल काढूया आणि आडवी रेषा, उभी रेषा आणि डोक्यावर शिरोरेषा. हा झाला न. पुन्हा एकदा पाहूया. गोल काढून आडवी रेषा, उभी रेषा, डोक्यावर आडवी रेषा. हा झाला न. अशा प्रकारे तुम्ही ही न चे लेखन करायचे आहे. बघा, आज आपण उ, न आणि पहिला उकार यांची ओळख पाहिली आहे. तुम्ही याचा सराव करायचा आहे.